तरतस्यार्थे स्वविघ्नेश्वरा तेणे ब्रह्मरुदा अधिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो नाम्ना स्वेन सदा निरस्तप्रिय सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्ने देवी केवी मनोनि बाळका जैसे नेदावी गंगा जे सायासे स्तन्यसेवी भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या त्यात काही दोष नाही चालू करण्यावर चालूच करण्यावर तिसऱ्या अध्यायाच्या 172 ओळीचा आपण विचार करतो आहोत. त्या गप्प बसणार नाहीत. पोरी कुठं गप्प बसत असतात नाही. जैसे जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्ने केली गेली. जे लहान बालक मोठ्या कष्टाने आईचं दूध घेते त्याला पक्वान्न दिले तर त्या पक्वान्नाचं ते सेवन करेल का? नाही करणार. तसं तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता आधी करुणी. आता आपण कर्माची इच्छा फलाची इच्छा करू नका फलाची इच्छा करू नका असं म्हणतो. पण ज्यांना शास्त्रकर्म निष्काम कर्म करण्याची योग्यता नाही, ज्यांना कळतही नाही, सांगितलेलं पटतही नाही, ज्यांना शास्त्रही माहीत नाही, जे कधी ऐकतही नाही, मग अशा प्रकारे त्यांना जर आपण निष्काम कर्म करा असं म्हटलं तर ते जमल कसं? नाही जमलं. त्यांना कळतच नाही. निष्काम कशाला म्हणतात तेही कळत नाही, सकाम कशाला म्हणतात तेही कळत नाही. काय इथं काय म्हटलं? तैसी कर्मी जया अयोग्यता. जे कर्म करण्यामध्ये अयोग्य आहे, ज्यांची कर्म करण्यामध्ये योग्यता नाही आहे, त्यांना नैष्कर्म्यता कधीच सांगू नका. फलाची इच्छा नसल्याचं कर्म ते करणं काहीच करणार नाही. फलाची इच्छा नसल्याचं कर्म करू नका असं त्यांना सांगता येत नाही. सांगू नका भगवान सांगताय. अर्थात बरं बाकीचं ज्ञानसुद्धा त्यांना सांगू नका. ते ज्ञानही कळत नाही त्यांना. काय हा एक त्यांना सांगा फक्त राम राम म्हणायचं एवढं फार तर सांगा. पण बाकीच्या गोष्टी त्यांना सांगू नका. बरं सांगितलं त्याला पटणार नाही, सांगितलं तर ते करणार नाही आहे. मग त्याला अशा प्रकारे ज्ञानसुद्धा सांगू नका. ज्यांना काहीच कळत नाही त्यांना ज्ञानाचाही उपदेश करायचा नाही. हा केलाच उपदेश त्यांना तो आपलं साधं सोपं देवाचं नाव घ्या, राम राम म्हणा, राम राम म्हणा, राम राम म्हणा.
तर एवढं सांगा. बाकी त्यांना काहीही सांगू नका. त्यांना काही माहीत नाही, त्यांना ते पटणार नाही, ते करणारही नाही आहे. ज्यांना काहीच नाही माहीत नाही त्यांना कसं काय सांगणार आपण? त्यांना सांगू नका. म्हणजे ज्ञान तर सांगूच नका, फक्त देवाचं नाव घ्यायला सांगावं. एक तेथे सत्क्रियाची लावावी, तिची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचरवणे. मग त्यांना काय सांगावं? त्यांना सत्क्रिया सांगावी. सत्क्रिया म्हणजे काय? चांगले कर्म करा. सत म्हणजे चांगलं, खरं, चांगलं कर्म करा. तया तेथे सत्क्रियाची लावावी, त्याची एकी प्रशंसावी, आणि त्यांना त्यांच्या पुढे चांगलं कर्म करा. बाबा चांगलं कर्म हे फार चांगलं असतं, चांगलं केलं म्हणजे चांगलं होईल काय, अशा प्रकारे त्यांना आणि सत्कर्म करायला, चांगलं कर्म करायला, शुभ कर्म करायला सांगावं. निष्कर्मी ही दावावी आचरवणे. आणि मग नैष्कर्म्यता जर ज्या पुरुषाला प्राप्त झालेली आहे त्याने फार तर त्यानं ते कर्म करून दाखवावं, कर्म आचरण करून दाखवावं. तेथे तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी. आता लोकसंग्रहाकरता कर्माचा संबंध ठेवून आचरण जर केलं तर ते त्याच्याच अंगी आदळत असते. लोकसंग्रहाकरता करावं, लोकांना शिकवण्याकरता करावं, लोकांना सांगण्याकरता करावं. ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना कळलेलं आहे, त्याने लोकांकरता कर्म करत राहावं, काय करून दाखवावं लोकांना. म्हणजे त्याप्रमाणे लोक आचरण करतात आणि ते मुक्त होतात. जैसी बहुरूपियाची, तर दृष्टांत फार सुंदर. जैसी बहुरूपियाची राहो राणी, स्त्री पुरुष भाव नसता म्हणी, परी लोक संपादनी तैशीच करीत. पहा, पूर्वी नाटकं करायचे लोक, पिक्चर नव्हते तेव्हा, पण नाटक करायचे. त्या नाटकामध्ये एका माणसाने व्हायचं राजा, एका माणसाने व्हायचं राणी. स्त्री नाही पुरुष नाही, ते दोघं स्त्री वगैरे असं नाही काही, पण दोन्ही माणसं. पण एकाने राजा व्हायचं आणि एकाने राणी व्हायचं आणि लोकांपुढे ते नाटक दाखवायचं. किंवा ते रायरंद यायचे, रायरंद पूर्वी ते सुद्धा असा वेश घेऊन यायचे स्त्री पुरुषाचा. काही स्त्री पुरुष नाहीत, ते फक्त पुरुषच आहेत काय. तरी परंतु स्त्री पुरुष भाव नाही म्हणे. मग ते दाखवतात लोकाला, पण त्यांच्या ठिकाणी मी ती स्त्री आहे, मी पुरुष आहे असा भाव आहे. आम्ही दोघंही कोण आहोत? पुरुषच आहोत. स्त्री पुरुष हा भाव त्यांच्या ठिकाणी नाही. पण केवळ लोकाला नाटक दाखवण्याकरता ते सोंग आणून दाखवतात. स्त्री पुरुषाबद्दल त्यांच्या ठिकाणी कुठल्या प्रकारची विकृती नसते. अर्थात प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या 3ऱ्या अध्यायाच्या या 27व्या श्लोकात सांगता आहेत की प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः, किंवा देह इंद्रियादी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या गुणाकडून. मग आता सगळ्यांचा देह सारखा नाही. कोणी रजोगुणी आहे, कोणी सत्वगुणी आहे, कोणी तमोगुणी आहे. मग त्या कर्माप्रमाणे त्यांच्याकडून कर्म घडतात. सत्वगुणी असेल तर ते
वाचन करील, ज्ञानेश्वरीचं वाचन करील, गाथा वाचेल, देवाचं नाव घेईल, पूजा करील, काय मंदिरात जाईल, जपतप करील. जे रजोगुणी आहेत ते संसाराकरता धावत राहतील, धावत राहतील, धावत राहतील, करत राहतील, करत राहतील. जे तमोगुणी आहेत ते ह्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव. तमोगुणी गुणाप्रमाणे त्यांची क्रिया असते, जसे त्यांचे गुण असतील. काय गुण कर्म काय म्हणतात त्यांनी, गुणैः कर्माणि सर्वशः. जसे गुण असतील तसे त्यांचे कर्म होतात, गुण असतील तसे ते बोलतात, गुण असतील तसे ते वागतात. अहंकार विमूढात्मा कर्ता हमिती म्हणते. तेव्हा अहंकाराने ज्याचं चित्त मोहित झालेलं आहे, ज्यांना काही कळतच नाही ते अभिमान घेतात. आता अभिमान घ्यायचं काही कारण नाही. कशाचा अभिमान घ्यायचा? देहाचा अभिमान घ्यावा तर देहही आपला नाही. देह हा पाताचा आणिला उष्ण. देह तर पंचमहाभूताचा आहे, तो काही आपला नाही. मग देहाचाही अभिमान घेता येत नाही. मग धनाचा अभिमान घ्यायचा का? धनही आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे. धनही आपलं नाही, देहही आपला नाही. मग घरादाराचा अभिमान घ्यायचा का? घरही आपलं नाही, मातीचं येते. घराचा काही आपला संबंध, ते राहण्यापुरती धर्मशाळा आहे घर म्हणजे. आत्तापर्यंत अनेक तिथं राहून गेले, राहतील. मग घराचाही संबंध. मग पोराबाळा संबंध आहे का? त्यांचंही नाही, ते त्यांच्या बायकाचे असतात का आपले असतात? कोणाचाही संबंध नाही. काय अहंकार विमूढात्मा कर्ता हमिती मन्यते. काय अहंकाराने ज्याचं चित्त मोहित झालेलं आहे. कारण अहंकार घ्यायला काही साधनच नाही ना. आपलं जरी काही असतं तर त्याचा अहंकार घेत नाही. बरं, जे आपले त्याचा अहंकार घेत नाही. आपलं आहे का काही? जे आपलं आहे त्याचा अहंकार घेत नाही. आता आपलं काय आहे हा प्रश्न आहे मोठा. कशाचा अभिमान घ्यावा? आपलं काय काय आहे? बस तेवढा देव आपला आहे. मग त्याचा अभिमान घ्या ना. त्याचा अभिमान नाही घेत. आणि जे आपलं नाही त्याची टमकी बडवीत राह, काय उपयोग त्याचा? आपलं कोणीच नाही ना. आपला फक्त आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे येरते माईके दुःखाची जनिती. बाकी सगळे माईक आहेत, सगळे दुःख देणारे का सुख देणारे? कोणीही सुख देणार, सगळे दुःख देणारेच आहेत. मग त्याला तुम्ही त्या ज्यांना ज्यांना मानता, मग ते मुलं असो, नवरा असो, बायको असो, सोयरीधारी असो, धनद्रव्य असो, घरदार असो, हे सगळं काय आहे? दुःख देणारं आहे. काय सुख देणारं फक्त एक परमात्मा. तेने विन जीवा सुख नोहे. फक्त परमात्म्याचं भजन तुम्ही केलं तर नक्की सदा नाम घोष करू हरिकथा. तेने सदा चित्ता समाधान. भगवंताचं भजन केलं तर त्यात सुख आहे, त्यात समाधान आहे, त्यात शांती आहे. बाकी कोणालाही तुम्ही माझं म्हणत राहा. हे सगळे दुःखाची जनिती, सगळे दुःख देणारे आहेत. सुख देणारं कोणीही. म्हणून कशाचा अभिमान घ्यावा? आता अभिमान घ्यायला कोणी आपलं आणि काहीच आपलं नाही. देहही आपला नाही आहे. मग अभिमान का घ्यायचा? बरं, फुकट अभिमान जर घेतला तर काय त्याचं फल मिळतं? तो का म्हणे नरकी झाली अभिमान. अभिमान हा नरकाला नेऊन घालतो. सोडा 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 अभिमान, हरीचे नाम मुखाने घ्याना, या मुखाने राम म्हणा. अभिमान कशाचा घेता? अभिमान सोडून द्या. अभिमान रावणाने केला,
त्याने सीतेशी पळवून नेले, रामाने सोडिला बाण, घेतला प्राण, या मुखाने राम म्हणावा. आपलं काही नाही आहे, कशाचा अभिमान घेऊ नका, फक्त देवाचं नाव सतत घेत राहा. देव आपला आहे आणि तो नक्की आपल्याला या जन्ममरणाच्या संसाराच्या दुःखातून मुक्त करणार आहे. उगा आपण रिकामा बोजा घेऊन चालतो की नाही. आपण काय करतो, रिकामा बोजा, माझं माझं कबाड बोजा अशी म्हण आहे. रिकामा बोजा घेऊन चालतो आपण, आपलं काहीच नाही. पण हे माझं ते माझं ते माझं, शेवटी काय येतं बरोबर, कोण येतं बरोबर, कुणाला माझं म्हणतं, कोणी येतं, नवरा येतं बरोबर, बायको येतं बरोबर, पोरं सोरं येतात, धनद्रव्य येतं, घरदार येतं, गाड्या घोडे येतात, सोयरे, कोण येतं बरोबर, कोणी येत नाही लक्षात. म्हणून पुढीलाचे ओझे आपले माथा घ्यायचे. रिकामच, मला 4 पोर आहेत आणि 4 सुना आहेत आणि नातवंड आहेत आणि ते अमुक आहे आणि त्याचं, मग कशाला, कशाचा अभिमान घेता, कोण आहे तुमचं. नातू या शब्दाचाच अर्थ आहे, तू ना, तू काही आमचा नाहीस. नातू, तू ना, तू आमचा, ओ नाही आम्ही तुझे, नाही आहे. नातू शब्दाचा अर्थ आहे, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, आपण त्याचा कधी विचार करत ओ नाही आहे. म्हणून देखे पुढीलाचे ओझे. आपल्याला मात्र ती हमाली करायची सवय झालेली आहे. दुसऱ्याचा बोज आपल्या बोडख्यावर घ्यायचं चालायचं, कोणही नाही आपलं तरी दुसऱ्या दुनियाचं आपण घ्यायचं. माझं माझं म्हणत राहायचं सगळ्यांना. आपल्याला कोणी माझं म्हणत नाही आहे, लक्षात ठेवा. पण आम्ही मात्र सगळ्याला माझं म्हणतो. म्हणून म्हटलं देखे पुढीलाचे ओझे, जरी आपुले माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा. एखादा माणूस बोजा घेऊन चाललेला आहे आणि आपल्याला दया आली, ए तुला फार ओझ झालं रे बाबा, माझ्याकडे थोडंसं. ओझं कुणाचं आहे त्याचं, घेतलं कोणी आपण, दुःख कोणाला झालं, बोजा कोणाला झाला आपल्याला, आणि बोजा कोणाला त्याचा. तसे संसार आपला नाहीच आहे, आपलं कोणी नाही, काही नाही, तरी पण तो आपण बोजा घेऊन चालतो. माझं एवढं आहे, माझं तेवढं आहे, माझ्या एवढ्या माड्या आहेत, माझे एवढे बंगले आहेत, माझ्या एवढ्या गाड्या, तुझं काहीच नाही. तुला शेवटी गाडीत नेणार नाही, बंगल्यात जाणार हो नाही आहे का, जातील नाही, त्या गाड्यात नेतील का, हो नाही आहे, कुणी बरोबर येईल का, हो नाही आहे, काही बरोबर देतील का, काहीच नाही. मग हे आपण, हे आपल्याला ज्ञानेश्वरी सांगते, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोडून द्यावं का, सोडून द्यायचं नाही, त्यातच राहायचं. पण आपलं काहीच नाही हे समजून राहायचं, आपलं कोणीच नाही हे समजून राहायचं, म्हणजे दुःख होणार नाही. तैसी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. माऊलीने शब्द वापरला मूर्ख. माऊलीने फार रागवले तर ते काय शब्द वापरतात, मूर्ख एवढा शब्द वापरतात. बाकी शिवीगाळ्या काही गाणी देत हो नाही, कुणाला रागवत हो नाही. काय म्हणतात माऊली, तैसी शुभाशुभे कर्मे, जे निपजती प्रकृती धर्मे. आता हे चांगलं वाईट कर्म कोणापासून घडतं, प्रकृती. प्रकृती म्हणजे काय, देह. या देहापासून चांगले, देह आपला आहे का, देह मी आहे का, देह माझा आहे का, काहीच नाही. मग कर्म तिच्याकडून घडतात आणि ती मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. मी केलं. मी कोण, जीवात्मा. त्याला हातपाय आहेत का, त्याला डोळे आहेत का, त्याला कान आहेत का, त्याला नाक आहे का, त्याला जीभ आहे का, त्याला काहीच नाही. आणि ते फालतू त्या प्रकृतीचा बोजा हा जीवात्मा आपल्या बोडख्यावर घेतो आणि रिकामा ताप करून घेतो, घेण्यान देण्याचा. कळलं का. म्हणून म्हटलं तैसी शुभाशुभे कर्मे.
शुभ अशुभ म्हणजे चांगले वाईट कर्म. जे निपजती प्रकृती धर्म, ते चांगले वाईट कर्म कोणाकडून होतात? प्रकृतीकडून होतात. काय? देह, इंद्रिय याला प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याकडून सर्व कर्म घडतात. पण हा मूर्ख जीव मी केलं माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं. फालतू अभिमान कसा घ्यायचा? आपल्याकडून काही होत नाही, आपण काही करत नाही आहे. लक्षात ठेवा, आपण म्हणजे देह नव्हे, आपण म्हणजे इंद्रिय नव्हे, आपण म्हणजे काहीच नाही. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. काय मी काही नाही आहे, मी कोणीच नाही आहे. लक्षात ठेवा, मी आहे. शिवोहम शिवोहम, अहम ब्रह्मास्मी. मी परमात्मा आहे, मी देव आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. बाकी मी काहीच नाही. पण केवळ भ्रमाने अज्ञानामुळे जीव सर्व बोजा आपल्या बोडख्यावर घेतो आणि तेवढंच घेऊन जातो. शेवटी तो अभिमान, त्या कर्माचं कर्तृत्व तेवढं बरोबर नेतो. बाकी त्याच्याप्रमाणे त्याला पुढचे जन्म होतात. म्हणून काहीच आपलं नाही, कोणीच आपलं नाही. आणि कशाचा अहंकार घ्या? ऐसा अहंकार रूढ एकदेशी मूढ. आणखी शब्द वापरला माऊलीने, मूढ. नाथाने सुद्धा मूढ शब्द वापरलेला आहे. ऐसा अहंकार रूढ एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गुढ प्रगवटावा ना. असे जे अहंकारी आहेत, असे जे मूर्ख जीव आहेत, असे जे अज्ञानी आहेत, त्यांना परमार्थ सांगू नये. ते आपल्याला आडवलं होतं. आम्हाला कशाला शिकवतात? तुम्ही करा देव, आम्हाला सांगायची गरज, आम्हाला काही कळत नाही का? असं बोलते. म्हणून त्यांना परमार्थ सांगू नाही. लक्षात ठेवा, देवाचं नाव घ्या. देवा तुम्ही घ्या, आमच्या नावाने कशाला बोंब मारता? असं उलटं बोलतात ते. मग अशा लोकाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. सांगितलं तर काय होतं? ते आपल्याला बोडख्यावर आपल्याला नाव ठेवतात. मग आपण मात्र करत राहायचं. स्त्रियाने करत राहायचं. दारुड्या नावावर आठला तर दारू सुटते. पण सगळं करताना देवाच नाव घ्यायचं. पाणी भरताना रामकृष्ण हरी, चहा करताना रामकृष्ण हरी, स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी, जेवण वाढताना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहा. त्याचा परिणाम त्या खाणाऱ्यावर होतो. म्हणून स्त्रियावर मोठी जबाबदारी आहे. स्वयंपाक करताना भगवंताचं भजन करत राहा, म्हणजे त्याचा परिणाम लक्षात ठेवा खाणाऱ्यावर होतो. लक्षात घ्या. जर आपण स्त्रियाने स्वयंपाक करता करता देवाचं भजन केलं तर त्याचे फार मोठे परिणाम होतात. माझ्याकडं अनेक फौजदारांनी त्यांच्या स्त्रियांनी माळा घातल्या. काही गेले, काही आहेत बाहेर गावी. त्याचे जावळे म्हणून फौजदार होता, जावळे. आणि त्याची बायको तिनं माळ घातली. तो इतका विचित्र माणूस, खायचा प्यायचा, तिला त्रास द्यायचा, मारहाण करायचा. ती माझ्याकडे, बाबा आता काय करावं, मला फार त्रास देतो, थोडा दिवस थांब. मात्र तू सतत देवाचं नाव घेतलं. स्वयंपाक करताना, पाणी भरताना, त्याला जेवायला वाटताना, पाणी देताना, चहा देताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत जा. सुदैव असे लक्षात ठेवा, काही काळ गेल्यानंतर त्याने सुद्धा माळ घातली माझ्या. या गजराज चव्हाणाचे ते नातेवाईक होते, जावळे. त्यांनीही माळ घातली. ते दोघंही इतकी त्यांची भावना असायची, प्रेम असायचं माझ्यावर. ते दोघंही वाढले बिचारे. आता एक आहे ते जोडपं फौजदाराचं, ते आहे शेवगाव. त्यांच्यावर असाच परिणाम. तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करत राहा. तरी काही पैसे लागत नाहीत, पण ते खाणाऱ्यावर त्याचा चांगला परिणाम होतो आणि ते पुण्यकर्म करत राहतात. म्हणून म्हटलं या ठिकाणी, ऐसा अहंकार रूढ एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गुढ प्रगटावाना. आणि म्हणून असं लक्षात ठेवा की जे काही अज्ञानी जीव आहेत, अहंकारी आहेत, त्यांना सांगू नका, तुम्ही करा. त्यांना सांगितलं ते आपल्याला आडवं लावतील.
आपला शहाणपणा काढतील. म्हणून त्यांना बोलायचं नाही, त्यांना सांगायचं नाही, आपण करत राहायचं. आपला परिणाम नक्की त्यांच्यावर होतो कालांतराने, लक्षात ठेवा. आणि ते आपल्यामुळे सुधारल्या जातात असाचा प्रकार आहे. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझं हित, ते अर्जुना देऊन चित्त अवधारी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना हे असो प्रस्तुत, आत्तापर्यंत तुला मी सांगितलं काय, किंवा कर्म कसं करावं, कोणाला सांगावं, कोणी सांगू नये, कोणाला सांगू नये, काय करावं काय करू नये, हे सगळं तुला मी सांगितलं आत्तापर्यंत. ऐसे असो प्रस्तुत सांगिजेल तुझं हित. आता मात्र मी तुला अर्जुना तुझं हित कशात आहे, हित कशाला म्हणतात ते तुला मी सांगतो. हित कशात आहे, महाराष्ट्राला म्हणतात आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. थोडंसं तेल टाकायचं, हित. तुला हित फार कळत नाही, जिरी थोडी टाक, मोहरी थोडी टाक, हिंग थोडं टाक, तेल थोडं, त्याच्यात हित नाही आहे. तुम्ही कमवता, तुम्ही मस्त, तुम्ही खा, आम्हालाही घाला. कोणाला शिकवण्याच्या भानगडीत पडू, हिताला हित म्हणत नाहीत. हित कशाला म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. हित कशाला म्हणतात, भगवत चिंतनाला हित म्हणतात. काय बाकीच्या गोष्टीला हित म्हणत नाही आहे. आपण कुठलाही शब्द लावतो आणि कोणालाही शहाणपणा शिकवायच्या मागं लागतो, त्यामुळे आपल्याच गळ्यात घोंगडं येतं काय. म्हणून भगवान सांगतात, मी तुला आता हित सांगतो, ऐक. अर्जुना देऊन चित्त अवधारी. तू लक्षपूर्वक अर्जुना ऐक, तुला मी हित सांगतो. हित म्हणजे काय, कशात हित आहे, कसं हित आहे, कशाला हित म्हणतात. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो हो, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वान सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला हित सांगतो असं म्हणतो. हे महाबाहो अर्जुना, गुण कर्म आणि यांच्यापासून विभक्त असलेला आत्मा. मी तुम्हाला मागे सांगितलं की प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. कर्म कुणाकडून होतो, देहेंद्रियाकडून होतो. आत्मा काही करत नाही, आत्म्याला हातपाय नाही आहेत. आपण कोण आहोत, देह नाही आहे, आपण आत्मा आहोत. देह नाही आहे काय, देह जाणारा, आगमापायी येणारा जाणारा आहे. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो. आणि अशा या सर्वापासून, देह इंद्रिय यांच्यापासून वेगळा असणारा आत्मा, लक्षात ठेवा, त्याचं यथार्थ स्वरूप जाणावं. आणि ते यथार्थ स्वरूप जाणण्याकरता शास्त्र वाचन करावं, ऐकावं. ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, याला वाचन केलं, ऐकलं की तत्व काय आहे हे आपल्याला कळतं. देहेंद्रियाकडून घडणारे जे कर्म आहेत त्याचा आपण अहंकार घ्यायचा नाही. त्याची विषयाकडे प्रवृत्ती आहे सहजच. डोळे नको म्हणतरी पाहणारच, कान नको म्हणतरी ऐकणारच, काय सर्व रस घेणारच. देहेंद्रियांचं जे कर्म आहे ते त्यांच्याकडून होत राहतं. आपण मात्र त्याचा अहंकार घ्यायचं काही कारण हो नाही. आपण मात्र एवढा विचार करावा, काय करायला पाहिजे, देवाचं भजन करायला पाहिजे, काय खावं काय खाऊ नये, कोणाची संगत करावी कोणाची करू नये वगैरे, या गोष्टीचा आपण विचार करावा. बाकीचा विचार आपण करायचा हो नाही. गुणकर्म विभागशः, काय विभाग यो हो. मग गुणाप्रमाणे आपले आपले कर्म घडत राहतात, त्याचा विचार आपण करण्याचं काही कारण. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत. तत्वज्ञान तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. श्री
भगवान की जय। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। आता स्वास्मते देवी येने वाग्देवते दोषावे दोषोंनी मदद्यावे कसाय दानवे जे करांची व्यक्ती सांडो तया